गोकुळ सोबत गोकुल. अशी एक घटना तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी झाली. तब्येत 5-6 दिवस बरी नव्हती PN साहेबांची. सगळ्यांचा आग्रह होता दवाखान्यामध्ये जावा. अगदी शाहू महाराजांच्यापर्यंत सगळेजण विनंती करत होते की, तर म्हणले नाही मी व्यवस्थित आहे, काळजी करायचं कारण नाही. आणि ताकदीच्या जोरावर किंबहुना त्यांचा पॉझिटिव्हनेस एवढा स्वतः बदल होता की मला काही होणार नाही ही मनोभावना त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी होती. आणि जे अपेक्षित नव्हतं असं अनपेक्षित त्या दिवशी घडलं. PN साहेबांना दवाखान्यामध्ये न्यावं लागलं आणि त्यानंतर सगळा जिल्हा वाट बघत होता की यातून ते निश्चितपणे बाहेर येतील. आम्हा सगळ्या मंडळींना देखील वाटत होतं, डॉक्टरांशी चर्चा चालू होती, मुंबईला हलवावं का याही चर्चा झाल्या. परंतु अशा परिस्थितीत मुंबईला हलवणं शक्य होणार नाही असा डॉक्टरांचा सल्ला देखील मिळाला. आणि थोडी परिस्थिती सुधारली तर आपण निश्चितपणे मुंबईला देखील त्यांना घेऊन जाऊ शकतो अशा पद्धतीची चर्चा डॉक्टरांशी झाली. अनेक गावागावांमध्ये आता प्रार्थना आपण केल्या की कर्तृत्व नेतृत्व, ज्या नेतृत्वानं तळ आताच्या पुढाप्रमाणे तुम्हाला सर्वांना जपण्याचं काम केलं, प्रेमानं आपुलकीनं दरार असू दे या माध्यमातून लोकांना जवळ करण्याचं काम आदरणीय PN साहेबांनी गेल्या 30-40 वर्षामध्ये केलं. मला वाटतं जवळजवळ 35-40 वर्ष जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक म्हणून PN साहेबांनी करवीरचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं. सामान्य शेतकऱ्याचा कुठलाही प्रश्न असू दे, आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये काम करतो, बोर्डामध्ये अनेकदा शेतकऱ्याचा विषय आला, खवटी कर्जाचा व्याजदर कमी करण्याचा विषय असू दे किंवा पीक कर्जाच्या बाबतीतलं धोरण असू दे, या बाबतीत सातत्यानं त्यांचा आग्रह तिथं असायचा. मी प्रसिद्धीपासून आलिप्त राहतो परंतु काम करत असतो असं नेहमी त्यांचं म्हणणं असतं. आणि आम्ही त्यांना नेहमी सांगायचं, साहेब तुम्ही काम करता परंतु प्रसिद्धी होत नाही असं वाटतंय, परंतु मनापासून काम करत असल्यामुळे कधी प्रसिद्धीच्या पासून प्रसिद्धी मिळाली पाहिजे, आपण ज्या लोकांचं नेतृत्व करतो त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका त्यांनी सातत्यानं त्या ठिकाणी मांडली. राजूजी सूतगिरणीच्या माध्यमातून लोकांना रोजगार देण्याची मुख्य भूमिका त्यांनी त्या काळामध्ये त्या ठिकाणी घेतली. अनेक संस्था, निवृत्ती संघ असेल, आदरणीय बोंद्रेदारांच्या नावानं सुरू असलेली बँक असेल, या अनेक संस्था त्यांनी उभा केल्या, नावारूपाला आणल्या. सहकारामधला एक चांगलं नेतृत्व अशी PN साहेबांची ओळख सातत्यानं होती. आणि परवा देखील थोरात साहेब म्हणले, राजीव गांधी दौड जी आयोजित करतो त्यावेळी नेहमी PN साहेब महाराष्ट्रातल्या अनेक लोकांना पुरस्कार देतात, अनेकांना सन्मान देतात. आणि मग परवा अधिवेशनामध्ये त्यांना म्हटले, PN साहेब तुम्ही सगळ्यांना सन्मान देतात, तुमचा सन्मान व्हायला पाहिजे. आणि म्हणून भाऊसाहेब थोरातांचा सन्मान हा संगमनेरला PN साहेबांना अगदी वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी त्यांना त्या ठिकाणी देण्यात आला. म्हणजे हे एक असं नेतृत्व होतं की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या माणसाला एकनिष्ठता काय तर PN पाटील साहेब अशी एक माहिती त्या ठिकाणी होती, एक जाणीव होती. आणि मी म्हटलं तसं कुणालाही वाटलं नव्हतं. आम्हाला वाटलं होतं आता 2 दिवसात 3 दिवसात ते बाहेर येतील, अगदी थोडी पायाची हालचाल होते अशा पद्धतीचा निरोप आला. म्हणजे एवढं बारीक प्रत्येकाला वाटत होते की आमच्या प्रार्थनेला कुठेतरी यश येईल. कार्यकर्ता जो त्यांच्यावर अवलंबून असणारे आम्ही सगळेजण, आम्हाला कुठेतरी आधार आमचा आहे, तो आधार जाणार नाही, देव काढून घेणार नाही. परंतु अशा घटना घडल्या की या जगामध्ये देव आहे का नाही अशी शंका निर्माण होती. कारण की मगाशी म्हटल्याप्रमाणे जो सगळ्यांना आवडतो तो देवाला आवडतो, अशा पद्धतीचा अगदी अनपेक्षित घटना ही तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी घडली, ज्याचा उल्लेख झाला. विलासराव देशमुख साहेबांचे अगदी मोजके जे मित्र होते त्या मित्रांपैकी एक सहकारी म्हणून PN साहेब त्या ठिकाणी राहिले. अगदी आमदार नसताना सुद्धा विलासराव देशमुख साहेबांच्या गाडीच्या बॉनेटवर सह्या घेणारा कार्यकर्ता म्हणून PN पाटलांची ओळख महाराष्ट्रावर त्या ठिकाणी. कागद काय आहे हे कधी विलासराव देशमुख साहेबांनी बघितलं नाही, एवढी विश्वासार्हता PN साहेबांनी आपल्या हयातीत त्या ठिकाणी मिळवली होती.
आणि मग प्रत्येक टप्प्यामध्ये काँग्रेसबरोबर एकनिष्ठाने, मला आठवते 2003 साली ज्यावेळी राजीवजींचा पुतळा उभारला त्यावेळी आम्ही सगळे दिल्लीला सोनियाजींना निमंत्रण द्यायला गेलो होतो. कुठल्याही परिस्थितीत सोनियाजींच्याच हस्ते झाला पाहिजे हा आग्रह PN साहेबांचा होता. आणि वर्षभर मला थांबायला लागू दे, परंतु सुशीलकुमार शिंदे साहेब त्यावेळी होते, विलासराव देशमुख साहेब होते, सगळ्यांना सांगितलं एक वर्षभर थांबलो तरी चालेल, कारण मॅडमच त्या ठिकाणी आल्या पाहिजे. ही जी काही एकनिष्ठता त्यांची होती. आज राजीव गांधीजी जाऊन 30 वर्ष झाली, परंतु या देशामध्ये सद्भावना तोड काढणारा एकच व्यक्तिमत्व असेल ते PN पाटील या ठिकाणी. म्हणजे आज एकनिष्ठा, गांधी परिवाराशी असणारी एकनिष्ठा ही सातत्यानं त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी जाणवली. त्यांनी केलेलं काम, त्यांनी केलेलं कार्य हे आपण विसरू शकतच नाही. परंतु आपली जबाबदारी येणाऱ्या भविष्यकाळात असणार आहे ते कार्य, आणि ती जबाबदारी पुढच्या काळात पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी, तोच विचार पुढच्या काळात पुढे घेऊन जाण्याचं काम येणाऱ्या भविष्यकाळात तुम्हाला आम्हाला सर्वांना येणाऱ्या भविष्यकाळात या ठिकाणी करावं लागणार आहे. दुःख प्रचंड आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती कार्यकर्त्यांना आपल्याला निश्चितपणे मिळाली पाहिजे. राहुल राजेशच्या पाठीमागं जिल्हा काँग्रेस म्हणून आम्ही खंबीरपणे या ठिकाणी आहोत. करवीर तालुक्यातल्या सर्व लोकांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे त्या ठिकाणी उभे आहोत. परंतु जिल्हा काँग्रेस म्हणून येणाऱ्या भविष्यकाळात आदरणीय PN साहेबांचं योग्य असं स्मारक या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करण्याची जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझी या ठिकाणी राहील. कारण की त्यांचा विचार तो त्या माध्यमातून ज्या पद्धतीनं श्रीनिवास पाटील साहेब म्हटले की तो विचार कायमपणे तेवढ ठेवणं, एकनिष्ठता काय असते हे भविष्यकाळातल्या कार्यकर्त्यांना सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न होणं ही भविष्यकाळातल्या काळाची गरज असणार आहे. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, आ ख ख खमंग ग ग गोकुळ हा अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. ताज्या घडामोडींसाठी RK न्यूजच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.